हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल. आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. चला तर मग आज करून पाहूया टोका मासा किंवा टोकी मासा म्हणतात त्या माशाचं फ्राय आणि कालवण. सामान पाहूया. इन्ग्रेडियंट्समध्ये आहे 1 मूठ होईल एवढी कोथिंबीर जी देठासहित घेतलेली आहे. हे आहे अर्धा टोमॅटो चॉप करून घेतलेलं. हे आहे गार्लिक जे 12 ते 15 क्लोव्स मी घेतलेले आहेत. आणि ही आहे 1 वाटी ओलं खोबऱ्याचं कीस. हे आपण वाटण करून घेणार आहोत. हे आहे आपलं टोका मासा. ह्याचे असे थिनली स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि ॲज युजल जे फिश किंवा चिकन किंवा एनी नॉनव्हेज डिश असते त्याच्यासाठी प्रिपरेशन करावं लागतं, मॅरिनेशन करावं लागतं. तर हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. जिंजर गार्लिक पेस्ट 1 फुल टेबलस्पून, 1 चमचा मीठ आणि 2 पूर्ण लिंबाचा रस मी घेतलेला आहे. आणि हे सगळं लावून हळद अर्धा चमचा एवढी घेऊन लावून ह्याला मॅरिनेशन 2 ते 3 तास करून घेतलेलं आहे. वाटणाचं साहित्य पाहिलं होतं आपण. लसूण पाकळ्या 12 ते 15, अर्धा टोमॅटो, 1 मूठ कोथिंबीर, हे खवलेलं ओलं खोबरं आणि ही अर्धी सोक केलेली अशी चिंच आहे जी 1 लिंबा एवढी आहे. तीही या वाटणातच टाकून घ्यायची. सोबतच 1 टेबलस्पून किंवा तुमच्या ॲज पर युअर टेस्ट तुम्ही लाल तिखट किंवा जे काही घरगुती वाटण मसाला असेल तो टाकू शकता. मालवणी मच्छी मसाला असेल तर अतिउत्तम. तर मी हे 1½ स्पून लाल तिखट टाकते. 1/4 स्पून एवढी टर्मरिक पावडर टाकते कारण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये हळद लावलेली आहे फिशला. आणि आता हे आपण वाटण करून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे तर त्याच्यात सोबतच आपण 1 टेबलस्पून एवढं मीठ टाकून घेऊया. आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून घेऊया. आता आपण प्रथम फिश फ्राय करून घेऊया. पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. केटलमधले 2 मोठे चमचे होईल एवढं तेल ॲड करून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण इकडे फ्रायचे पीसेस कोट करून घेऊयात. हा मी घेतलेला आहे रवा. याच्यामध्ये आपण 1/2 टेबलस्पून मीठ टाकून घेऊयात. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर ह्याच्यामध्येही तुम्ही मसाला ॲड करू शकता. पण आपण हे वाटण जे केलेलं आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मसाला ॲड केलेला आहे तर आणखीन एक्स्ट्रा स्पायसेसची गरज नाही आहे. पीस घ्यायचं आहे. कोट करायचं आहे. मग रव्यामध्ये डीप करायचं आहे. तसाच मसाला घेऊन पुन्हा कोट करायचं दुसऱ्या साईडनी. पुन्हा रव्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. आणि हा रेडी पीस आपल्याला ऑइलमध्ये पॅनमध्ये सोडून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने पीसेस एक एक करत मसाल्याने कोट करायचे. रव्याने कव्हर करून घ्यायचं आहे. पुन्हा मसाला लावायचा आहे आणि पुन्हा रव्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि ऑइलमध्ये सोडायचं. ॲज पर रिक्वायरमेंट जेवढे पीसेस तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही प्रत्येक वेळी कोट करून रव्यामध्ये डीप करून ऑइलमध्ये सोडून घ्यायचं. चला तुम्ही आता करून घेऊयात पीसेस. अशा प्रकारे 8 पीसेस आपण फ्राय करायला लावलेले आहेत जे कोट करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आणि रव्यामध्ये. तर हे मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. आणि एक साईड झाल्यानंतर पलटी करून टर्न करून सेकंड साईडही करून घ्यायची. फ्लिप करून घेऊया.
अजून 3 ते 4 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा फ्लिप करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने परफेक्टली असे फ्राय फिशेस झालेले आहेत. आता गॅस बंद करून टाकूया. आपले टोका फिश पॅन फ्राय तयार आहे. आता आपण करी करून घेऊया. गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे. तेल टाकून घेऊया. 1 स्पून होईल एवढं तेल टाकलेलं आहे. सोबतच आपल्याला लसूणच्या 2 पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. तेल तापलेलं आहे. गार्लिक क्लोव्ज आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत. सोबतच जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण करतानाच आपण मीठ टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे, हळद सगळं टाकून घेतलेलं आहे, चिंचही टाकलेली आहे. आता फक्त वाटण परतून घ्यायचं होतं. तेल सुटलेलं आहे. आता पाणी टाकून घेऊया. मी गरम पाणी टाकते. जेवढं हवं आहे कालवण तेवढं पाणी टाकू शकतो. तर हे ऑलमोस्ट 1 ग्लास होईल एवढं पाणी टाकलेलं आहे. बॉईल येऊ द्यायचं आहे. गॅस फुल करूया. बॉईल येऊ देऊया. लगेच बॉईल आलेलं आहे कारण बॉइलिंग वॉटरच वापरलं होतं. पाणी ॲड केल्यानंतर मसाला कमी वाटतो आहे. सो 1 चमचा मसाला ॲड करूया आणि फिशेस जे आहेत आपल्याकडे पीसेस ते टाकून घेऊया. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट वाफ घेऊ द्यायची आहे पूर्ण. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. सफिशियंट प्रमाणात वाटण वापरलेलं असूनही जेव्हा कालवणाची कन्सिस्टन्सी अतिशय पातळ वाटते तेव्हा हे तांदळाचं 1 टेबलस्पून पीठ घेऊन पाण्यामध्ये कालवून मिक्स केलेलं आहे. चांगला बॉईल येऊन घ्यायचा आहे. परफेक्ट असं कालवणाला उकळ आलेलं आहे. फाईनली चॉप करून घेतलेली धुतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व करूयात. मस्त वाफळणाऱ्या भातासोबत आपला टोका मासाचा रस्सा, कालवण, आंबट काही म्हणू शकता, सर्व करून घ्यायचं आहे. लेट्स एन्जॉय टुडेज डिश. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.